नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नॅप फाउंडेशनचे स्नेहसंमेलन ठाण्यामध्ये संपन्न. पालीवाल समाजातील मान्यवरांचा सन्मान. ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नॅप फाउंडेशनच्या वतीने उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पालीवाल समाजातील ज्येष्ठ उद्योजक, तरुण उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नॅप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकिता पालीवाल यांच्या दादी की पोटली मधून निर्मित झालेल्या एनिग्लो आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. कासारवडवली येथील महेश भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. तर या कार्यक्रमाला देशभरातून संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, नागपूर युवती अध्यक्ष भाजपाच्या डिम्पी बजाज, श्रीमती शर्मिला, श्री यशपाल राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मोहन उमेश, श्री अलोकजी, श्रीमती सीमा, श्री दिनेशजी, श्रीमती अंजना, श्री राहुलजी इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योजक बाबूलाल यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नवउद्योजक पुरस्काराने राशी पालीवाल, चंदीगड गोपाल वर्धा, तर फतह नगरमधून जया, गुजरात भावनगर येथील मयूर भट्ट, दिल्लीतील भावना यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून नॅप फाउंडेशनच्या माध्यमातून दादी की पोटली उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनं बनवण्यात आली. त्याचं लॉन्चिंग आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. नॅप फाउंडेशन ही अशी एक संस्था आहे की नवीन एंटरप्रेन्युअरना प्रोत्साहन देणं आणि नवीन प्रॉडक्ट पण निर्माण करणं. आणि मी निकिता पालीवालजी ज्या नॅप फाउंडेशनच्या प्रमुख आहेत, त्यांचे पती याच्यामध्ये आहेत, त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी अतिशय छोटे छोटे वेगवेगळ्या कामासाठी प्रॉडक्ट, मग त्याच्यामध्ये कॉस्मेटिक्ससाठी आहे, काही आरोग्यदायी आहे, आणि हे प्रॉडक्ट जे आहेत त्याची निर्मिती केली आहे. आणि याचं मार्केटिंग जर झालं तर केवळ महाराष्ट्रात नाही तर देश आणि परदेशामध्ये देखील हे प्रॉडक्ट जातील. अशा प्रकारच्या क्वालिटीचे प्रॉडक्ट नॅप फाउंडेशनने तयार केले. हे निश्चितपणे तरुण एंटरप्रेन्युअर्सना हे एक आदर्शवत आहे आणि हे स्तुत्य तर आहे, परंतु अनुकरणीय पण आहे की आपल्या पायावर जर आपण उभे राहिलो तर निश्चितपणे पुढे मोठी झेप घेऊ शकतो. केवळ त्याच्याकरता तुम्हाला डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे, आणि हे नॅप फाउंडेशनच्या माध्यमातून ही मंडळी करताय, ही अतिशय उल्लेखनीय बाब है. आज जो हमने नैप फाउंडेशन की तरफ से यहाँ जो प्रोडक्ट लॉन्च किए हैं, ये टोटली 100% जड़ी बूटी से बने हुए भारतीय प्रोडक्ट है, जिसे मेरे नैप फाउंडेशन की लेडीज करती है. क्योंकि मेरे नैप फाउंडेशन का मेन उद्देश्य यही है रोजगार देना, और ये प्रोडक्ट के थ्रू मैं और भी रोजगार देना चाहती हूँ. अभी हमारे हरियाणा में और चंडीगढ़ में इसका हमने चालू किया है. बहुत जल्दी हम महाराष्ट्र में भी इसका चालू करेंगे. और ये पहला छोटा सा कदम है. जैसे और लोगों ने भी बोला है कि हमें सिर्फ सरकार पर नहीं डिपेंड रहना चाहिए, खुद भी कुछ करना चाहिए. जी देखिए, निकिता जी हमेशा बहुत अच्छा उत्कृष्ट कार्य करती रहती है समाज में, और नैप फाउंडेशन की ओर से आज एंटरप्रेन्योर्स को हम यहाँ पे अवार्ड्स भी देने जा रहे हैं और दिए गए होंगे. ऐसे सारे जब हम देखते हैं तो विकसित भारत जो हमारे माननीय प्रधानमंत्री जी का स्वप्न रहा है, उसमें मुझे ऐसा लगता है कि निकिता जी ने एक अपना बेबी स्टेप लिया है. आज वो खुद एक प्रोडक्ट लॉन्च कर रही है और खुद वो एंटरप्रेन्योर बन रहे हैं. तो ये कहीं ना कहीं विकसित भारत का जो हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी ने सपना देखा है वो पूरा होते. जय श्री कृष्ण आप सबको. मैं उदयपुर के एक छोटे से टाउन से आई हूँ. मुझ में पता नहीं निकिता दीदी ने ऐसा क्या देखा कि मुझे इतना बड़ा प्लेटफॉर्म यहाँ पे बॉम्बे में आके दिया. मैं भी इसी फील्ड में सेमिनार ऑर्गेनाइजर हूँ अपने उदयपुर राजस्थान लेवल पे. तो इन्होंने मुझे इतने से गाँव से उठा के इतने बड़े टाउन पे पहुँचाने के लिए थैंक यू. मेरा नाम बाबूलाल पालीवाल है, कोटा से हूँ, कोटा राजस्थान से. और जो नैप फाउंडेशन की तरफ से मुझे लाइफ टाइम अचीवमेंट दिया है, वो इन्होंने पता नहीं क्या मेरे अंदर देखा. इतने बड़े समाज के अंदर एक में ही इनको ऐसा व्यक्ति मिला. वास्तव में देखा जाए तो मैं इस सम्मान के लायक नहीं था, लेकिन अब ये बच्चों की इच्छा है कि ये किस तरह से अवार्ड किस रूप में दे रहे हैं.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। तसेच येत्या 2 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल। परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्त्वाच्या कामांना महापालिका प्रशासनाने प्राधान्य देऊन ती करूनच घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। याकरिता सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनीही जी महत्त्वाची कामे आहेत त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे। ठाणे पालिका क्षेत्रात लागू झालेल्या 10% पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार आहोत, असं देखील सरनाईक यांनी सांगितले। लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली, परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणाने 26 जून पर्यंत आचारसंहिता आहे। परंतु शहरातली बरीच कामं या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहे। नालेसफाई असू द्या किंवा इतर पाण्याचे प्रश्न असू द्या। तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिले होता ती कामं सुद्धा आता अडलेली आहे। आणि त्यामुळे मी आयुक्तांना विनंती करायला आलो की 26 जून पर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहेत त्या फायलींना थोडंसं जर तुम्ही 26 जून पर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर ह्या 26 जून नंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काही मंजुरी देऊन कार्यादेश द्यायचे, ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल। कारण हे 2 महिन्याचाच कालावधी मिळणार आहे, मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो 5 वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला नेता येईल। त्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि आयुक्तांनी आश्वासित केलेलं आहे की 26 जून पर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने पूर्ण करू। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं कार्यादेश देऊ, जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्हाला करता येईल। अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे। खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती आम्ही पहिल्यांदाच त्यांना भेटलो। परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन
करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे पोलीस स्कूलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फी भरण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या 2 दिवस आधी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार घडला आहे. जवळपास 100हून अधिक विद्यार्थी यामध्ये भरडले गेले आहेत. शाळेने दिलेल्या ॲपमध्ये फी भरण्याची अंतिम तारीख 12 तारीख असताना विद्यार्थ्यांना आज शाळेतून बाहेर काढण्यात आले. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही वेळातच त्यांच्या पालकांना शाळेतून फोन गेला आणि तुमच्या पाल्याची फी भरली नसल्याने त्यांना शाळेतून घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे पालकांनी शाळेभोवती गरडा घातला होता, परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावरती कोणतीही भाष्य करण्यास तयार नव्हते. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थी अतिशय नाराज आहेत. पालकांच्या मते फी भरण्यासाठी अजून 2 दिवस असताना विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अन्यायकारक आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून शाळेच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यावरती तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रिन्सिपलच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरनाईक यांच्या मते शाळेच्या व्यवस्थापकांचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कारवाई करून शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्या या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे पोलीस स्कूलच्या प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं. आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ॲपमध्ये ह्या ॲपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे. मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे. युवा सेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या 112 विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवा सेना या ठिकाणी आलेली आहे. माझी आता 1च महिन्याची फी आहे. मी म्हणजे दर महिन्याला फी भरते. आता या महिन्याची 1 फी आणि 1 टर्म फी अशी मी दर महिन्याच्या 10 तारखेला भरते. पण यांनी ॲपवरती दिलेलं आहे की 1 ते 12 तारीख. आणि शाळेतून यापूर्वी पण मेसेज आलेला की तुम्ही आता व्हॉट्सअप वगैरे काही यूज करायचं नाही. जे काय मेसेजेस असतील ते तुम्ही सगळे केमू ॲपवर पाहायचे. तर केमू ॲपवरती 1 ते 12 तारीख आहे. तर मी आज 10 तारीख म्हणून आज माझी सॅलरी झाल्यानंतर मी फी भरणार होती. पण या लोकांनी आज शाळेचा पहिला दिवस असून मुलांना सगळ्यांना असं बाहेर बसवलं, खाली बसवलं होतं असेंब्ली एरियामध्ये मांडी घालून खाली. मी वैभवी बांदेकर, माझं दोन पोरं इकडे शिकतात आहे, 9वीला आणि 6वीला. सो आज 10 तारीख पहिला दिवस आहे. तर मुलांना माझ्या बाहेर काढलं त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा, तुम्ही फीस भरलं नाही. पण ह्यांच्या ॲपवर ड्यू डेट आहे 12 तारीख. सो त्यांनी आज मुलांना घेऊन जायला सांगितलं, म्हणजे एकदमच बाहेर क्लासमध्ये बसवलंच नाही. मान्सूनची ठाण्यात दमदार हजेरी. मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग 2 दिवस तुरळक सरी बरसत आहेत. शनिवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास 1 तासातच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाची 37.6 मिलीमीटर नोंद झाली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं आहे. शनिवारी पहाटे पावसाने लावलेल्या हजेरीमध्ये 25.5 मिलीमीटरची नोंद झाली आहे.
त्यानंतर दिवसभर गायब असलेला वरुण राजा रात्री जागा झाला. मध्यरात्री 1:30च्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अवघ्या तासाभरामध्ये 16.76 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. त्यानंतर पहाटे 4:30 वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. 5:30 पर्यंत ठाण्यामध्ये सुमारे 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतरही सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाची रिपरिपी सुरूच होती. त्यामुळे मध्यरात्री 1:30 ते सकाळी 8:30 या 7 तासांमध्ये एकूण 37.6 अशी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसाच्या पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत 62.11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात पाणी साचल्याच्या घटना देखील घडल्या नाहीत. मात्र झाडे कोसळण्याचं सत्र हे सुरूच होतं. रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास सरई धोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडले. शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असतानाच मुंब्रा येथील नुरीबाबा दर्गाजवळ झाड कोसळून 2 वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.